फिडे वुमेन्स वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या नावानं राज्य सरकार नागपुरात एक अकादमी उघडणार असल्याची माहिती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके यांनी दिली आहे। राज्य सरकारतर्फे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचा भव्य सत्कार केला जाणार आहे। या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अकादमीची घोषणा करणार आहेत। दिव्याचं हे यश महाराष्ट्रातील बुद्धिबळाच्या विकासासाठी महत्त्वाचं असल्याचं फुके यांनी सांगितलं। बुद्धिबळ संघटना अभ्यासक्रमात या खेळाचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला छत्रपती पुरस्कार आतापर्यंत 21 बुद्धिबळपटूंना देण्यात आला आहे। यावरून हा खेळ किती लोकप्रिय असल्याचं दिसून येत असल्याचंही ते म्हणाले। या खेळाचे अनेक फायदे आहेत, म्हणून आम्हाला त्याचा थेट अभ्यासक्रमात समावेश करायचा असून यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची माहिती देखील फुके यांनी दिली। नागपूर नाही, पण मी निश्चितच 2 तारखेला फडणवीस साहेबांसोबत बोलणार आहे। आमचं कालच या संदर्भात अभिनेत्री असतील, वर्माजी असतील, आमचे AICFचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांसोबत बोलणं झालं आणि त्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की महाराष्ट्राने त्याला होस्ट केलं पाहिजे। निश्चितच महाराष्ट्राने होस्ट केलं तर मग नागपूरचा नंबर लागू शकतो, पण पहिल्यांदा आमचं हे आहे की महाराष्ट्राने त्याला होस्ट केलं पाहिजे। त्या संदर्भात आम्ही 2 तारखेला त्यांच्यासोबत चर्चा करणार।